तुला दाव तुझं बादरने तू एकच निसते तुमचे नाही पाठ माव करणं माझं पण नाव तुझी ती आगडे बिल्ली येत बी नाही ती तोंड दाखवायला येत नाही ती दोन माझी आली ना भाव काय कायचं ब्या मला घाल नको त्यांच्या ब्याला मी बेत नाही तू मर्जीचं बोल नको तसलं जनुटेची नाही ती आणि तू लागली मर्जी सांगाय तोंड दाखवा येत नाही ती तू त्यांची नाव घास घास तुला 4 खपर घासणी शेवट काय येतंय तेवढंच काम आहे तुम्हाला काय हिंडायची काम आहे ती अगं ते दररोजचं तुझ्या परिपाठ पडलंय दररोज हिंडायची काम आहे ती हिंडायची काम आहे ती तुला काय नाही सकाळ उठली 4 भांडी घासायची सांच्याला 4 भांडी घासायची 2 भाकरी लेकरापुरते करायचं झालं तुझं काम तुमच्या काय वाढलं होतं काय बापा पिपानं का माझ्या बापानं आणली गप्प मसरासनी अगं तुझा बाप माझ्या कधीपासून सालावर राहिलाय कशाला नाही बोलताय चालावर राहिलाय मी नाही कधीपासून सालावर राहिलाय गवता नाही केलेलं दिसत नाही काय करायचं काय करायचं म्हणजे उगा बोलायला लावायचं माणसाला आणायची कावळापर्यंत त्या म्हशीला तेवढं टाकलंय तुमच्या बापाने केलं ना आमच्या बापाने केलं असलं का उकरंड फुकायला लागली कशाला माझ्यापाशी येताय उकंड काढायला उकरायला हा तुला हाय का काय जिबेला हाड काम धंदा नाही का काम केलं तरी तुम्हाला काम केलं दिसत नाही तीनदा काम केलं नाही काय करायचं आता काम आता ही म्हस बघ त्या म्हशीला पट्ट्यानं जाऊन उसातनं गवत आणून टाकलं तो एवढं गटोळ शेळेसनी आणलंय लाज नसेल की बिना आबरूचं जरा तर जीवाला पाळ घे जरा काहीतरी म्हणतं गावात आणलंय म्हणणारा लाज नसेल अगं माझी चित्राबाई ती मला हाय की काळजी पट्ट्याला पट्ट्याला काळजी हा येळभर हिंडतो या वरा 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 दीदीचा आता माझ्या तोंडाला येतय की नव तुझ्या बाण आईनं कुणी भांडवल दिले दिवसभर फिरतोय दिवसभर अगं तुझं 15 दिवस झालं मी ही जा ऐकतोय हा माझ्या आई बाबाच्या नावाचे कशाला मग तू कशाला दुपटे घेऊन दररोज पळती चालली दवाखान्यात म्हणून बाबाच्या गवऱ्या कशाला खायच्या माझ्या संग बोला की माझ्या संग बोला घे जीवाला जरा लाज घे मी लाजते हो पण तुम्हाला लाज आहे का मी हाय लाजते मी जीवाला पण तुम्हाला लाज आहे का होईशी तरी सारख्याला बोलून काय अगं तुझ्या हातात एवढं अवसान असतं तर त्याकडे जर काळं निघालं असतं काळं निघतंय काळं लागली मनका दुखतोय तिचा मनका दुखतोय तिचा बोलताना मनका कुठे दुखायचा दुखतोय रे का म्हणलं की मनका कसा दुखतोय आता काय वाचा शिवली काय वाचा माझी बसवायला जाईल की तुम्ही माझी कवा वाचा बसतील कवा ताटीवर जाती या मी ताटीवर गेल्यावर मग खचाल की वाळलेली हा तूच खा बाया आम्हाला काय नको का म्हणलंय तुझा मनका दुखतोय खायचं म्हणलं की मनका दुखत नाही पण बाय म्हणे लागलाय पण करायला इथं माझ्यापाशी काय आणलंय दादू आज काय देखील नाही आज काय वडापाव ती भेळ फिळ काय नाही का मेवान फारसा नाही काय आता मग मी पसलं पैसे संपलं का मिरेंडा आहे का दुसरं काय येतच नाही सारखं कुचकं बोलायचं होय काय काय करत आणून ठेवताय मिरेंडा मेवा फरसान आणि हे अजून काय मॅगी आज चांगलं चणचणीत करून खाताय का आम्हाला काय धाडगं भरतंय होय तुम्हाला हात पाय गेले तर काय चुलीत करा की तुम्ही हा पट्ट्या आज आता राहिल्या उद्याला पट्ट्या मटण आणणार आणि बनवणार घरात कोण मला घेऊ देत नाही बघतोय हे बघ हा इकडं 2 वाघ आहेत आणि इकडं 2 वाघ आहेत यातला कुठला बी एका नाही उद्या याला बेतच करणार आहे हे बघ हे दोन्ही पाकी ह्याचाच बेत करणार हेच मोठा दिसतोय जरा तुम्ही दिलती का पैसे त्याला हीच करणार आहे पट्ट्यानं सांभाळले तर पट्ट्यानं मला तुम्ही नाही दिलं तुझ्या बाच्या आईचं कोंबड लागली तोंड उचलून सांगायला बाण दिले तर तुझ्या बाला काय पारितोषिक देऊ दे कोंबडे दिले तर म्हणून लगीन झाल्यावर लेकीला एखाद्याचा बाप लगीन झाल्यावर मस देतो गाय देतो तुझा बाप काय देतो कोंबड अरे काय तुमच्यात चाल हाय आणि काय बुद्ध्या चालती चांगली चाल आहे तुमची कोंबडं पण का चाललं पैसे बघ ती पोरग काय म्हणते तुला जाणले तर चोरून कोंबड वैतागून गेला जीवाला हाय नाही त्याचं टेन्शन घरात काय कसं करायचं टेन्शन लेकरांचं टेन्शन ह्या बाबाचं अजून टेन्शन इकडं तिकडं आलं की कशाच घरात हाय नाही त्याचं टेन्शन करायचं ना बापाला फोन आणून टाक बाजार म्हणायचं काय मला दिली का बापानं काय आयुष्याचा काढा काढला का माझा का बापाला काय तुझ्या सारखी वृत्ती का बाजार आणून टाकाय तुम्ही काय निर्डीवाड करता का फुकटची वगैरे तुमच्या रुपडे मी देत नाही तू आमच्या नरड्याचं गोड बोल तसलं बोलू नको माझ्या बापाची फुकट अशा करता काय मी नाही करत तुम्हालाच हाताळायला लागतंय ना हाताळायला लागतंय म्हणजे तुम्ही आणायचं का माझ्या बापानं मी का फुकट तुम्हाला चारू मी का फुकट चारू अडकव की दुपटीन बघ कुठे तर धर रस्ता अजून जा बापानं बोलवलं असेल बघ
न सांगता मनाई मालकीन होती उठलं की पळतीय. म्हणताय का गावात आणायचं म्हणताय मसर याय झाले की त्यांना टाकायचं म्हणताय येतायचं इकडं तिकडं की तोंड यायचं इकडं तिकडं की तोंड कशाला टाकायचं काय आणायचं म्हणतात फुकटचं गावात आणल्यावर अशी येऊन ढिगापाशी उभा राहून म्हणणारच आहे आता मी आणलंय. तुमच्या आई शपथ म्हणायचं तुम्ही गावात आणलंय का अरे माझी आई गेली मरून तिची का शपथ घ्यायला होती. कशाला खोटं बोलताय सांग की तुझ्या बापा शपथ सांगतो गावात आणलंय. माझ्या बाबा शपथ मी गावात आणलंय लगा किती र तुला बोलतीय जरा तर खरं बोल का खरं बोलू का उग ते बापाला गाळात घालायला लागली अजयनं जन्म दिला त्याला. मी आणलंय तुला डॉक्टरनं सांगितले ना मानव काय घेऊ नको मान मोडल म्हणून. दादूच्या गाडीला चाक नाही दादूला काय काढून देते तू गवत. कुठं आहे त्या दादूच्या गाडीचं चाक कुठं आहे सांग मला कुठं आहे त्या गाडीला चाक. आणि दादू काय गवत आणायला तू काय लागली टेंबड्यानं उगं तोंड उचलून बोलाय खोटं सगळं रिटूनच बोलायला लागली खोटं एक सरळ खरं बोललं ना. एवढं झालं नुसतं परपंचाचं वाटतं. अरे परपंच कुणाला करायचंय कशाला माझ्यापाशी येत नाही हा कोण तुझ्या पशी येत आहे तुझं आमच्या पशी थांबली. मला कोण सांभाळतंय त्याच्यापाशी तुमचं काम नाही माझ्या घरात मी जातात राहणार आहे. आणि मी तुला आता गुढीत सांगतोय तू माझं घर खाली कर सांगत नाही तुम्ही कवा कारण मला काय का असं ना गोडीत सांगत पोट नाही. भागाय करता व्यवसाय चालू करायचा आहे मी काय का कर घर जाळायचा काढलाय का त्यात घर जळत नाही घर माझं वर येतंय हा. अगं पट्ट्यासारखी सगळं पट्टी येणार माझ्यापाशी. होय येणार की तू कशाला लागली तोंड उचलून बोलायला. मी नाही तोंड उचलून बोलत मी कुठे तोंड उचलून बोलते या मी तुम्हाला काय बोलली का काय म्हणलंय का काय काय सांगितलंय काय सुद्धा नाही. तुम्हाला करायचं की चेक तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला कोणी अडवत नाही तुमच्या मनात तुम्ही मालक तुम्हाला कोण अडवायचं का मला त्याच्या मनानं द्यायचं बघायचं माझं माझं मग मी तुला ते सांगतोय तुझ्या मनानं तू बघ तुला लेकरं सांभाळ वाटली सांभाळणं द्या आई बापाच्या हाल निघून जा बिन हिचक निघून जा माझ्याकडे तसलं दात इचकून बघू नको सपाई न सुट. तुम्हाला सोडती गेली गुळ्या तू मला घोळ्या बी सोडू नको कटल्या बी सोडू नको कुणालाच काय सोडू नको तू फक्त इथनं हालून जा. नाही हलणार मी तुझा बाप जाईल बाप कशाला जाईल? बाप जाईल तुझा. बापानं इथं लगीन करून आणलंय, दिलंय मला इथंच ते मारणार. सांगतोय तुझा बाप तुमच्या जाईल वेळेस इथनं निघून हालून तू काय लागली लय बोलायला कशी करते, इकडं 10-15 हजार कुणाची आरम्या शेळी घेतली स्वतः एक इकली ती गोठा बांधाय टायमाला नव्हतो तेव्हा गेलो तर त्याचा काटा काढला लय घेऊन डस्का लावली, लय घेऊन सांभाळून डस्का फुकटच लावली. तुला सगळं पाहिजे ग कशाला फुकटचं पाहिजे. काय फुकाट दिलं मला तर? जितरा माझी शर्ट माझी हा. आणायचो गावात काढी टाकायचो मी कधी असतं घरी? मी काय सारखं घरी लावलं का वाजता आणायला घरी काय वाचतो म्हणजे हा? मग तू घरी नाही तर बघल कुठं तेव्हा आहे ती गाव असतंय बघल तेव्हा गावात बघल तेव्हा अगं गावात कुठं बी जाऊ दे पण आहे ना चित्राबापाशी माझी काय मी काय केलं आणि तो येळाला काय पाणी केलं? पाजता का तुम्ही तो काय केलं काय याला वैरण काढी अगं करता? तो काय केलं सांग तरी 5 मिनिटं पाय नसतो तुमचा काय माझं करता पाय तुम्ही? आभाळत असू दे तुला काय घेणं देणं मला आडव बोलू नका मी तुम्हाला बोलत नाही विषय मिटला मला आडवं बोलू नका म्हणजे पैशाचा लगी माल लगी 4 दिवसात करतो इकली मला पैसे एवढे होते तर मी कशी बी तू दुसऱ्या जीवावरच जगती तर माझं हाय माझी मी करते माझी मी आणते. काय करते काय करते म्हणजे हा आडवं बोलू शर्ट नका. करडण गुरांना हात लावायचा नाही उचलून आपटीन इकून धावणार आहे काय इकून दाखवते तू एकच बाजरीने तुझी पाठच थापट पाठ थापली तर तुम्हाला सांगते चॅलेंज देऊन अशी तुला लाल भडक करतो का नाही हा, मला परत लाल जिंदगीत ध्यानात ठेवलं पाहिजे की ह्याच्या नादी लागून काय होतं ते काय होतंय हा तुला दाव तुझ बाजारने तू एकच निसते पोरांना बोलायचे तुमचे नाही पाठ माव करणं माझं पण नाव दुसरं तुझी ती ठेवा. आगडे बिल्ली येत बी नाही ती तोंड दाखवायची येत नाही ती दोन माझी आली ना भाव कळत काय काय पडतं काय पण थोडी तुझं होईल. भाव गेलं तिकडं कुठं गेलं शेपाट घालून वय. तू सांगू नको मला दोघाच भारी आहे, कसली तू वाघ चमची माझं. माझ्यापाशी मी ना माझं वाघ दररोज आलं मीठ ना, डावळा घेतो पळती मीठ भुई, मीठ थोडी होईल, पळती भुई. वाघ नाही तर ते हा. माझ्यापाशी पाक लांडग होते काढली आल्यावर मग मर्जीनं तू बघा त्यांचं तुम्ही भ्या मला पोरं. घाल नको आणि त्यांच्या मर्जीनं- भ्याला मी भेट नाही मर्जीनं पोरं तू बसते मर्जीचं ती. बोल नको तसलं जणुट्याची नाही ती आणि तू लागली मर्जी सांगाय तोंड दाखवा येत नाही ती तू त्यांची नाव घ्यायला लागली काय येते दे माझ्या दारापर्यंत यायचा बी काही संबंध नाही परत जर त्यांचं नाव फेव घेतलं तर बघ मग थोबाड इकडलं तिकडं कर